4 लोग बहुत सीरियस है। बाबा हॉस्पिटल में इनको स्टार्टिंग में लेके गए थे, लेकिन प्राइवेट एम्बुलेंस और गवर्नमेंट के एम्बुलेंस, बीएमसी के एम्बुलेंस, इनके माध्यम से सेवन हिल हॉस्पिटल है, राजावाड़ी हॉस्पिटल है, साइन हॉस्पिटल है, यहाँ पे भेजने की कोशिश किया है। बहुत से लोगों को शिफ्टिंग हुआ है और जो घटना घड़ी है उसको कंट्रोल में लाने की कोशिश हम लोग कर रहे हैं। नागरिकांकडून असं देखील सांगण्यात येत आहे की जो बस चालक होता तो देखील मद्यपान करून होता असं देखील सांगण्यात येतं। तुम्हाला काही प्राथमिक माहिती मिळालेली आहे? दुर्दैवी घटना आहे। 30 ते 35 लोक जखमी झालेले आहेत। 3 लोकांचा मृत्यू आहे, 4 लोक अतिशय सिरियस आहेत आणि ज्या पेशंटला थोडंफार लागलेलं आहे त्यांना प्राथमिक उपचार करणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी खाजगी ॲम्ब्युलन्स आणि त्या ठिकाणी साइन हॉस्पिटल आहे आणि काही कोहिनूर हॉस्पिटल अशा खाजगी हॉस्पिटलमध्ये पण पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे, प्रयत्न केलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू आहे। आता कोण काय झालं याचा पोलिसांचा रिपोर्ट यायच्या अगोदर मी काहीतरी कुणाकडे बोट दाखवणं हे चुकीचं होईल, परंतु दुर्दैवी घटना आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे। जेव्हा अनेकांचं तर सांगण्यात येत आहे की बस या अतिशय रहदारीचा एरिया आहे आणि पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी वेगात होते असे देखील नागरिकांकडून सांगण्यात येते। सीसीटीव्ही फुटेज देखील बस जी आहे त्याचे मला मिळालेल्या माहितीप्रमाणे कुर्ला स्टेशनवरून निघाल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर ज्यावेळेस ड्रायव्हरला ब्रेक घ्यायचा त्याने प्रयत्न केला त्यावेळेस ब्रेक फेल होता आणि त्याच्यामध्ये तो घाबरला आणि घाबरल्यामुळं ब्रेकवरती पाय न देता तो ॲक्सिलेटरवरती पाय दिला आणि त्यामुळं जास्तीत जास्त घाबरल्यामुळं ती बस स्पीडमध्ये गेलेली आहे। अशी परिस्थिती आहे। खरी परिस्थिती पोलिसांना माहिती आहे आणि पोलिसांच्या चौकशीनंतर कळेल। यहाँ पे एक बस कुर्ला स्टेशन से निकली तो वो ब्रेक फेल होने से उसका ड्राइवर का बस के ऊपर का कंट्रोल निकल गया और उसके वजह से ड्राइवर डर गया। उसको ब्रेक के जगह पे उसने एक्सीलेटर के ऊपर पैर दिया, उससे ज्यादा बस स्पीड हो गई और वो कंट्रोल नहीं हो सका, इसलिए 30 से 35 लोगों को लगा है। उसमें से 3 डेड बॉडी है और 4 बहुत सीरियस है। बाकी लोगों को उपचार करने के लिए सेवन हिल हॉस्पिटल है, राजावाड़ी है, साइन हॉस्पिटल है, उसके बाद में प्राइवेट हॉस्पिटल में वहाँ पे सिटी हॉस्पिटल है, इसका कोहिनूर हॉस्पिटल है, यहाँ पे कोशिश किया है और जो नियंत्रण लाने की कोशिश शुरू है। बस में भी लोग सवार थे क्या? बस के अंदर थे ना लोग। हाँ, उनका क्या हुआ? नहीं, वही सभी मिलके अभी पूरा डिटेल मेरे पास नहीं है। जो जख्मी हुए हैं वो हॉस्पिटल में थे, उनको उपचार के लिए अलग अलग प्राइवेट हॉस्पिटल रहेंगे, बीएमसी के हॉस्पिटल रहेंगे, वहाँ पे भेजने की कोशिश कर रहा हूँ। 6 एम्बुलेंस लगाया है और लोगों को जिनके रिलेटिव है उनको कंट्रोल में लाने की कोशिश कर रहा हूँ। सर यामध्ये किती एक्झॅक्ट जखमी झाल्याचा आकडा समोर आला? 30 ते 35 लोक जखमी झालेले आहेत। 3 डेड बॉडी आहेत, 4 सिरियस आहेत। जे जखमी झालेले आहेत त्यांना बाबा हॉस्पिटलमध्ये उपचार करू शकत नाहीये, म्हणून साइन हॉस्पिटल आहे, सेवन हिल हॉस्पिटल आहे, राजावाडी हॉस्पिटल आहे, कोहिनूर हॉस्पिटल आहे, सिटी हॉस्पिटल आहे, अशा ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था करतोय। 6 एम्बुलन्स लावलेले आहेत, आता सुरू आहे। नातेवाईकांना नियंत्रणात आणण्याची कोशिश चालू आहे। नेमका कशामुळे हा अपघात झालेला आहे? ज्यावेळेस बस सुरू झाल्यानंतर अशी माहिती मिळाली की ब्रेक फेल झाला आणि तो ब्रेक फेल असल्यामुळे ड्रायव्हर घाबरला गेला आणि ब्रेकची कोशिश न करता तो ॲक्सिलेटरवरती पाय दिला, त्यामुळे बस जास्त स्पीडमध्ये गेली।